हा महिना तुमच्यासाठी मध्य रूपात फलदायी राहण्याची शक्यता आहे, परंतु यामध्येच काही मोठ्या इच्छांची पूर्ती होण्याने तुम्हाला प्रसन्नता होईल आणि तुम्ही प्रसन्नचित्त होऊन आपले कार्य पूर्ण कराल. आरोग्याच्या दृष्टीने चढउताराची स्थिती राहणार आहे, म्हणून तुम्हाला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असेल आणि आपल्या भोजनाच्या सवयींवर तुम्ही लक्ष दिले पाहिजे, कारण या कारणाने तुम्ही आजारी पडू शकतात. आर्थिक रूपात हा महिना माध्यम राहण्याची शक्यता दिसत आहे, कारण तुमची कमाई नियमित रूपात होत राहील, परंतु ते खूप अधिक न होता खर्चाच्या बाबतीत कमजोर पडू शकते. यामुळे आर्थिकदृष्ट्या काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून महिन्याच्या सुरुवातीपासून तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत राहा. जोपर्यंत तुमच्या करिअरचा प्रश्न आहे त्यात काही मोठी समस्या दिसत नाही. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामात उत्तम बदल प्राप्त होऊ शकतो. तुम्ही अत्याधिक आवेशात येऊन कुणासोबत काही बोलणे टाळले पाहिजे. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला खूप लाभ होईल. व्यापार करणाऱ्या जातकांना काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. व्यापारिक आव्हाने व्यापाराच्या रस्त्यात बाधा बनू शकतात आणि काही लेबल संबंधित समस्याही समोर येऊ शकतात. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणात अनुकूल परिणामांची प्राप्ती होऊ शकते आणि तुमच्या प्रयत्नांनाही उत्तम यश देऊ शकते. प्रेम संबंधांसाठी हा महिना चढउताराने भरलेला राहणार आहे, तरीही तुमच्या मनात प्रेम राहील, यामुळे तुम्ही आपल्या नात्याला सांभाळू शकाल. विवाहित जातकांना प्रेम सोबत काही आव्हानांचाही सामना करावा लागू शकतो, ज्यावर लक्ष देऊन तुम्ही आपल्या नात्याला उत्तम बनवू शकतात. हा महिना तुमच्या विदेश जाण्याची शक्यता प्रबळ राहील, म्हणून तुम्ही जर विदेशात जाण्याची इच्छा ठेवतात तर कठीण प्रयत्न करा, तुम्हाला यश मिळू शकते. उपाय: तुम्ही नियमित सूर्यदेवाची आराधना केली पाहिजे आणि श्री आदित्य हृदय स्तोत्राचे पाठ केले पाहिजे.